यानंतर आजचे वक्ते माननीय सुनीलरावजी स्वामी सर, त्याचप्रमाणे लिंगायत बोर्डिंगचे अध्यक्ष माननीय श्री सुधीर सिंहासने, ऑनररी सेक्रेटरी सुनीलरावजी कोरे, सुशीलरावजी हळदरे, उत्सव समितीचे अध्यक्ष प्रदीपनाथ दळगे यांना मी विनंती करतो की आपण जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करून श्रीफळ वाढवून दीप प्रज्वलन करून आजच्या या पहिल्या पुष्पाचा उद्घाटन सोहळा संपन्न करावा. महिला समिती अध्यक्षा अनुपमाताई मानेपुरे आपण यायचं आहे. अकमादेवी प्रतिष्ठानच्या उपाध्यक्षा आशाताई कोरे आपणही मंचावरती यायचे. सीमाताई कटमाळे आपणही मंचावरती यायचे. या ठिकाणी दीप प्रज्वलन होतं आहे. आपण सर्वांनी टाळ्या वाजवत राहायच्या आहेत. दीप प्रज्वलन संपूर्ण होईपर्यंत टाळ्या वाजवत राहायचं आहे. टाळ्यांचा आवाज कमी झाला आहे, जोरदार. शिव सुंदरम शिवनाम सुंदरम, शिव सुंदरम शिवनाम सुंदरम. बसव व्याख्यानमालेमधील पहिलं पुष्प गुंफलं जाते. आजचे वक्ते आहेत प्राचार्य सुनील स्वामी इचलकरंजी. त्यांचा विषय आहे भारतीय संविधानातील बसवानांचे विचार. या विषयावर आपले ते विचार मांडणार आहेत. त्यांच्या शुभ हस्ते जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करून दीप प्रज्वलन करून आजच्या या बसव व्याख्यानमालेचं उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे. त्याचप्रमाणे लिंगायत बोर्डिंगचे अध्यक्ष सुधीर सिंहासने, सुशीलरावजी हळदरे, सुनीलरावजी कोरे, प्रदीपनाथ दळगे, सीमाताई कटमाळे, महिला अध्यक्ष अनुपमाताई मानेपुरे, आशाताई कोरे यांच्या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आजच्या या बसव व्याख्यानमालेमधील पहिल्या पुष्पाचा उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे. यानंतर शिवतांडव पठण केलं जाणार आहे. श्री अकमादेवी वीरशैव महिला प्रतिष्ठानच्या भगिनीने मंचावरती यायचं आहे आणि शिवतांडव पठण करायचं आहे. शंभुगिरिवर कर डमरू टिमिकी टिमिकी टिमि डिगि 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 प्रज्वलित तेजत्रयलोचन ज्वालमाल उदधि आगत दस्सगिधर कुदर भय कंपित त्रिभुवन त्राहि त्राहि कर अग जग धागड़ तक तुम गड़ तक धाग दिगड़ धागड़ तक तुम गड़ तक धाग दिगड़ धागड़ तक तुम गड़ तक धाग दिगड़. मृत्युंजय वरदाता हे महादेव, नटराज राज नमो हे महादेव, काशी के विश्वनाथ हे महादेव, हर हर में है जो बसा शंभु महादेव, हर हर में है जो बसा रुद्र महादेव, हर हर में है जो बसा शिव महादेव. जटाजटी गलज्जल प्रवाह पावितस्थले गलेवलम्ब्य लम्बिताम्बुजङ्गतुङ्गमालिकां डमड्डमड्डमड्डमन्निनादवड्डमर्वयं चकार चण्डताण्डवं तनोतु नः शिवः शिवम्. जटाकटाह सम्भ्रम भ्रमन्निलिम्ब निर्झरी विलोलवीचि वल्लरी विराजमान मूर्धनि धगद्धगद्धगज्ज्वलल्ललाट पावके किशोर चन्द्रशेखरे रति प्रतिक्षणं मम. राधरेन्द्रनन्दिनी विलासबन्धु बन्धुरस्फुरद्दिगन्त सन्तति प्रमोदमान मानसे कृपाकटाक्ष धोरणी निरुद्ध दुर्धरापति क्वचित् दिगम्बरे मनो विनोद मेतु वस्तुनि. पिङ्गलस्फुरत्फणामणिप्रभाकदम्ब कुङ्कुमद्रव प्रलिप्त दिग्वधूमुखे मदान्ध सिन्दूरस्फुरत्वगुत्तरीय मेदुरे मनो विनोदमद्भुतं विभर्तु भूतभर्तरी. सहस्रलोचन प्रभृत्य शेषलेख शेखरं प्रसून धूलिधोरणी विदु
ज्योतिलिम्बनायकं सुधामयूखलेखया विराजमानशेखरं महाकपालि सम्पदे शिरोजटालमस्तु नः नंदिनी कुचाग्र चित्रपत्रक प्रकल्पनैक शिल्पिनी त्रिलोचने रतिर्मम
सर्व शिवभक्तांना एक आगळे वेगळे स्फूर्ती देणारं असं शिवतांडव पठण आमच्या श्री अकमादेवी वीरशैव प्रतिष्ठानच्या भगिनीने या ठिकाणी सुंदर असं सादर केलं आहे. त्यांच्यासाठी एकदा टाळ्या होऊ द्यात. अतिशय सुंदर असं शिवतांडव त्यांनी पठण केलेलं आहे. यानंतर आपल्या बसव व्याख्यानमालेमधील जे पहिले पुष्प गोपणारे आहेत ते माननीय प्राध्यापक सुनील स्वामी यांचा एक छोटासा सत्कार सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. त्यांचा सत्कार सन्मान जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष माननीय श्री प्रदीपांना दडगे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. मान्यवरांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होतो आहे. यानंतर 2च मिनिटामध्ये माननीय सुधीर सिंहासने साहेब अध्यक्ष लिंगायतवाडी यांना विनंती करतो की स्वागत प्रास्ताविक सुरुवात आहे. आजचा दिवस आहे. एक 2च मिनिटामध्ये स्वागत प्रास्ताविक करावं. प्रतिवर्षीप्रमाणे श्री मुरुघाचंद वीरशैव लिंगायत बोर्डिंगतर्फे आयोजित करण्यात येत असलेल्या बसव व्याख्यान मालेचा आज पहिला दिवस आणि आजच्या दिवशी पहिलं पुष्प गुंफण्यासाठी उपस्थित असलेले आजचे वक्ते माननीय प्राध्यापक सुनील स्वामी सर, व्यासपीठावर उपस्थित असलेले आमच्या लिंगायत बोर्डिंगचे सुनील कोरे, सुशील हळदरे, उत्सव समितीचे अध्यक्ष प्रदीप दडगे, आमच्या या समितीच्या प्रसिद्धी समितीचे प्रमुख अमृत चौगुले, आत्ता ज्यांनी अत्यंत सुंदर असं शिवतांडव स्तोत्र वाहिलं त्या सर्व आमच्या महिला भगिनी, उपस्थित बंधू आणि भगिनींनो. सर, तुम्हाला पण असं आज आश्चर्य वाटेल की एवढी वर्षे आम्ही व्याख्यानमाला घेतोय तर उपस्थिती का नाही. आजकाल व्याख्यानमाला म्हटलं की लोकांना एक वेगळं चित्र असतं, परंतु प्रत्येक वर्षाचा अनुभव आमचा असा आहे की पहिले एखाद दुसरा दिवस सोडला तर, कारण आम्ही वक्तेसुद्धा अत्यंत वेचून आणतो त्यामुळे लोकांना ऐकायची इच्छा असते आणि त्यात आणि सध्या जरा निवडणुकीचं वातावरण असल्यामुळं खूप जण त्यात पण अडकलेले असावेत. असो तरीसुद्धा जे दर्दी प्रेक्षक या ठिकाणी उपस्थित आहेत, श्रोते या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं मी मनापासून स्वागत करतो. आणि प्रत्येकानं उद्यापासून येताना आपल्याबरोबर किमान एक ॲडिशन, जास्त मी टार्गेट देत नाही आहे, किमान एक ॲडिशन प्रत्येकानं आणावं. कारण शेवटी आपण ही व्याख्यानमाला आयोजित करतो ते समाजाचं प्रबोधन करण्यासाठी, वेगवेगळ्या विषयावरची मतं, वक्त्यांची मतं समाजापर्यंत पोचावीत, आपल्या लोकांना ती ऐकायला मिळावीत आणि त्यावर प्रबोधन व्हावं, यासाठी आपण ही व्याख्यानमाला गेली कित्येक वर्ष आयोजित करतो आहे. तर याचा लाभ आपण सर्वांनी जास्तीत जास्त घ्यावा. केवळ बसव व्याख्यानमालाच नाही तर ह्या संपूर्ण या बसव सप्ताहामध्ये जे जे कार्यक्रम बोर्डिंगतर्फे आयोजित केले जातात त्यामध्ये समाज बंधू भगिनींनी मोठ्या हिरिरीनं भाग घ्यावा एवढी मी या ठिकाणी विनंती करतो. वेळेपेक्षा नेहमीप्रमाणेच व्याख्यानाला उशीर झालेला आहे. जास्त वेळ आपला न घेता मी प्रमुख वक्त्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं व्याख्यान सुरू करावं. या ठिकाणी मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बसवेश्वर. बसव व्याख्यानमालेमधील आजचं जे पहिलं पुष्प गुंफणारे आपले वक्ते जे आहेत माननीय प्राचार्य सुनील स्वामी इचलकरंजी, आणि त्यांचा विषय आहे भारतीय संविधानातील बसवानांचे विचार. या विषयावर ते आपले विचार मांडणार आहेत. वक्त्यांचा एक अल्पसा परिचय मी या ठिकाणी करून देतो आहे. मुख्याध्यापक लक्ष्माबाई पाटील हायस्कूल व ज्युनियर कॉलेज सुळकूड, तालुका कागल, जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी कार्यरत आहेत.
गणित विषयाचे अध्यापकसुद्धा आहेत. जिल्हा व विभागीय स्तरावरील अनेक प्रशिक्षण शिबिरांमध्ये गणित विषयाचे रिसोर्स पर्सन म्हणून त्यांना मान मिळालेला आहे. त्याचप्रमाणे SSC बोर्ड परीक्षेमध्ये भूमिती विषयाचा पेपर सेंटर व मॉडरेटर, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत यशस्वी, इचलकरंजी पालक शिक्षक संघाचा सदस्य आणि इंजिनिअरिंग व मेडिकल कॉलेजमध्ये ॲडमिशनविषयी मार्गदर्शन, त्यासाठी घेण्यात येणाऱ्या प्रवेश CET परीक्षांसाठी पालक शिक्षक संघाच्या माध्यमातून मंत्रालया स्तरावर 2 वेळा मीटिंगला उपस्थित राहून अनेक बदल सुचवले व ते स्वीकारले गेले. सामाजिक कार्यामध्ये कमनूर येथे समाजवादी प्रबोधिनीची शाखा स्वतःच्या घरी सुरू केली. इचलकरंजी शाखेचा सचिव आणि उपाध्यक्ष या पदावर काम आणि प्रबोधनाचे अनेक कार्यक्रम केले. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती या संघटनेमध्ये इचलकरंजी शाखेचा कार्यकर्ता, अंधश्रद्धा निर्मूलनाचे अनेक उपक्रम राबवले. उदाहरणार्थ, भूताच्या भयाने बंद पडत असलेली 400 विद्यार्थ्यांची इचलकरंजीमधील एक शाळा बंद पडत होती, ती चालू राहण्यासाठी अनेक प्रयत्न केले. लोकांचे प्रबोधन, चमत्कार सादरीकरण आणि अमावस्येच्या दिवशी त्या शाळेत मुक्काम करून लोकांच्या मनातील भीती घालवली. या माध्यमातून ती शाळा सुरू झाली. 2010 ते 2013 आणि इचलकरंजी शाखेचा कार्याध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे. 2013 ते 2015 डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या आग्रहाने कोल्हापूर जिल्ह्याचा कार्याध्यक्ष, प्रबोधन, उपक्रम, संघटन आणि संघर्ष या 4ही पातळीवर कोल्हापूर जिल्हा अग्रेसर राहिला. 2015 ते 2020 राज्याचा प्रशिक्षण विभागाचा कार्यवाह या पदाची जबाबदारी. राज्यातील 25 जिल्ह्यांमध्ये प्रत्यक्ष जाऊन कार्यकर्ते आणि युवकांची प्रशिक्षण शिबिरे घेतली. लॉकडाऊनच्या कालावधीत प्रत्येक 7 दिवसांची 20 जिल्ह्यांची ऑनलाईन शिबिरे घेतली. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी संविधान विषयावरती प्रबोधन आणि विविध उपक्रम करणाऱ्या संविधान संवाद समिती या संघटनेचा राज्य कार्याध्यक्ष. भारतीय संविधानविषयक विशेष कार्यक्रम, व्याख्याने, चालता बोलता संविधान, संविधानाचे अभंग आणि संविधान विषयावरील देशातील पहिला पोवाडा रचला आणि महाराष्ट्रात मुंबई ते नागपूर अशा अनेक शहरांसाठी खेडोपाडी कार्यक्रम केले. संविधानाचे कीर्तन हा महाराष्ट्रातील पहिला विशेष उपक्रम सुरू केला. इचलकरंजी येथे संविधान सागर व्याख्यानमाला सुरू केली व चालू ठेवली. संविधान सभेचे सदस्य रत्नापन्ना कुंभार यांचे निमशिरगाव हे गाव संविधान जाणीवांचे गाव म्हणून विकसित करण्याची कल्पना मांडली आणि त्यांचे काम सुरू झाले आहे. अनेक वर्तपत्रामध्ये व संविधान विषयावर सदर लेखन केले. अंधश्रद्धा निर्मूलन, वैज्ञानिक दृष्टिकोन, धर्म स्वातंत्र्य आणि धर्मनिरपेक्षता, गांधी, आंबेडकर अशा विषयावर अनेक व्याख्याने आणि चमत्कार सादरीकरणाचे शेकडो कार्यक्रम केले. सॉक्रेटिस ते दाभोळकर, पानसरे व्हाया तुकाराम या रिंगण नाट्यामध्ये कॉम्रेड गोविंद पानसरे यांची भूमिका, कविता लेखन, गायन, तबलावादन, वाचन हे त्यांचे छंद आहेत. असे हे महान व्यक्ती आज आपल्याला वक्ते म्हणून लाभलेले आहेत. माननीय प्राध्यापक सुनील स्वामी इचलकरंजी, त्यांचा विषय आहे भारतीय संविधानातील बसवनांचे विचार. या विषयावर ते आपले विचार मांडणार आहेत. त्यांना मी विनंती करतो की आपण आपलं व्याख्यान या ठिकाणी सुरू करावं. शरणू शरणार्थी. विचार मंचावरती उपस्थित आजच्या या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणा आणि आपल्या सर्व हे जे संघटन सांगली शहरामध्ये चालू आहे त्याचे अध्यक्ष आदरणीय सुधीर सिंहासने, इथं उपस्थित असलेले सेक्रेटरी सुनील कोरे, सुशील हळदरे, व्यवस्थापक सतीश मगदूम सर आणि या जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष माननीय उद्योजक प्रदीप दडगे, अजूनही बरीच मंडळी इथं आहेत, प्रसिद्धी प्रमुख अमृत चौगले आणि इतर सर्व, महिला विभाग माननीय सौ अनुपमा मानेपुरे अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या सर्व सहकारी, सर्वांना नमस्कार. महात्मा बसवण्णांच्या जयंतीच्या निमित्तानं सांगली शहरामध्ये एक विचारांची घुसळण व्हावी आणि त्यातून समाजाला योग्य काय अयोग्य काय कळावं, माझा विचार काय समोरच्या माणसाचा विचार काय यातून योग्य त्या गोष्टीची निवड करता यावी आणि आपल्याला ह्या पृथ्वीवरती जे एक छोटंसं आयुष्य मिळालेलं आहे ते अधिक चांगलं आणि सुंदर संपन्न करता यावं यासाठी आयोजित केलेल्या या व्याख्यानमालेमध्ये पहिलंच पुष्प गुंफत असताना मला मनपूर्वक आनंद होतो आहे.
हे पुष्प गुंफत असताना मी माझा विषय घेतलेला आहे भारतीय संविधान आणि त्यातील बसवण्णांचा विचार. भारतीय संविधान हे शब्द तुम्ही अलीकडं बऱ्याच वेळेला ऐकलेले असतील. सध्या तरी निवडणुका सुरू आहेत आणि निवडणुकांच्या मध्ये एक गट असं म्हणतो की हे लोक संविधान बदलायला चाललेले आहेत आणि ज्यांच्यावरती आरोप होत आहेत ते म्हणत आहेत नाही आम्ही संविधान बदलणार नाही. हे देशाच्या सर्वोच्च नेत्यांच्यापर्यंत बोललं जातं आहे आणि या निवडणुकांच्या धामधुमीमध्ये सर्वोच्च पदावरती असलेल्या व्यक्तींनी याच्यावरती जाईल तिथं स्टेटमेंट करावं अशा एका महत्त्वाच्या गोष्टीबद्दल म्हणजे भारतीय संविधानाबद्दल मी काहीतरी बोलणार आहे. 15 वर्षापूर्वी याच्यावरती फार कमी बोललं जायचं, पण अलीकडं या गेल्या 10 वर्षात, गेल्या 5 वर्षात, गेल्या 2 वर्षात टप्प्याटप्प्याने याच्यावरती बोलणं ही मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली. त्याच्या आधी भारतीय संविधान हा सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय, जिल्हा न्यायालय आणि तिथं काम करणारे सर्व वकील मंडळी यांच्या पलीकडं कुणाचा हा विषय नव्हता आणि तो त्यांच्यापुरता संबंधित आहे असं अनेकांना वाटत होतं. फार फार तर ज्यांना काही कळतं त्यांच्या मनामध्ये भारतीय संविधान म्हटलं की दलितांना दिलेलं आरक्षण म्हणजे भारतीय संविधान, इथंपर्यंत काही गोष्टी माहिती होत्या. आपल्यामध्ये जे अभ्यासक असतील त्यांनी अधिक चांगला अभ्यास, माझ्यापेक्षाही चांगला अभ्यास केलेला असेल, समजून घेतला असेल, काही ठिकाणी मांडणी पण केलेली असेल. पण एका अतिशय महत्त्वाच्या मुद्द्याकडं गेल्या काही वर्षामध्ये आपण ह्या समाजाचं, भारतीय समाजाचं, ह्या समाजाचा याचा अर्थ परत एकदा तो लिंगायत समाज, जैन समाज, मराठा समाज अशा मर्यादित बेटांच्या पुरतं न विचार करता भारतीय समाजाचं लक्ष वेधण्याचं काम गेल्या काही वर्षांच्या मध्ये झालेलं आहे. त्यामध्ये काही खारीचा वाटा आम्ही भारतीय संविधानाच्या बद्दलचं प्रबोधन करत असताना संविधान संवाद समिती महाराष्ट्र या नावाने या महाराष्ट्रामध्ये युवकांच्या तोंडून भारतीय संविधान लोकांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी महाराष्ट्रामध्ये जवळपास 70 एक संविधान संवादक वेगवेगळ्या जिल्ह्यांच्यामध्ये काम करत आहेत, विना मोबदला काम करत आहेत आणि सगळ्यांची वयं 40च्या खालची आहेत. आज मी माझ्यासमोर जेव्हा बघतो तेव्हा 40च्या खाली असलेली काही बालकं, जे शाळकरी मुलं आहेत तेवढीच मला दिसत आहेत. बहुतेक सगळे 40च्या पुढचे आहेत, 50-60च्या दरम्यानचे आहेत. पण उर्वरित आयुष्यात तरी अजून काय तर आपल्याला समजून घेता येईल का या जिज्ञासेपोटी आपण सगळेजण उपस्थित आहोत. चांगली गोष्ट आहे. पण इथं जे आम्ही जे काय चिंतन होईल आज असेल किंवा पुढच्या 5-7 दिवसामध्ये असेल त्याचा किमान सारांश बोलता बोलता, जेवता जेवता, नाश्ता करता करता, चहा घेता घेता आपण आपल्या घरामध्ये चर्चेला आणावा, म्हणजे हा सांगावा, या विचारमंचाचा सांगावा आपल्या घरापर्यंत पोहोचेल असं मला वाटतं. आपण एक अभंग रेडिओवरती, टी व्हीवरती किंवा आता यूट्यूबवरती ऐकतो. तो अर्थातच परमेश्वरासंबंधी, विठ्ठलाच्या संबंधी, देवाच्या संबंधीचा आहे. काय म्हणतो तो अभंग? जेथे जातो तेथे, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, चालविशी हाती धरून या. बरोबर. हे विठ्ठलासाठी लिहिलेला हा जो अभंग आहे याचा जो भावार्थ आहे तो आज रोजी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला असं वाटतं की हे अगदी देवांच्याबद्दल असेल नसेल त्याच्यावरती चर्चा करता येईल, पण जेथे जातो तेथे तू माझ्या सांगाती, चालविशी हाती धरून या. हे कुणाबद्दल म्हणावं तर ते भारतीय संविधानाबद्दल म्हणावं असं मला वाटतं. कारण मी आता जो इथं येऊन बोलू शकतोय
तुम्ही हे आयोजन करू शकताय, तुम्ही हे ऐकू शकताय. महिला इथं स्टेजवरती येऊन त्यांना जे अभिव्यक्ती करावी वाटते, जे म्हणावं वाटतं ते या इथं म्हणू शकतात. तुमची मुलं शिकू शकतात, वाटेल ते चांगला उद्योग करू शकतात. तुम्हाला जे पटतं ते तुम्ही स्वीकारू शकता, त्या पद्धतीने वागू शकता. नवे नवे आज अवतीभोवती ज्या निवडणुका सुरू आहेत, त्या निवडणुका ह्या ज्या आधारावरती चालू आहेत, ज्याच्या मार्गदर्शनाने चालू आहेत, भारतीय संविधान मी आता तुम्हाला दाखवायला आणणार आहे. तर हे संविधान, या संविधानातल्या केवळ एका कलमांनी हे सगळं भोवतालचं राजकारण सध्या त्यातल्या एका कलमाने सुरू आहे. याच्या पलीकडे सांगतो मी तुम्हाला, भारत हा जगातला विस्ताराच्या दृष्टीनं 7वा, पण लोकसंख्येच्या दृष्टीनं कितवा? आता पहिला झालो आपण लोकसंख्येच्या दृष्टीनं. जगात पहिला नंबर आपला आहे, 140 कोटी लोकसंख्या. लाखो खेडी भारतामध्ये आहे. मोठी शहरं तर आहेतच. मुंबईसारखं मोठं शहर, कोट्यवधीची लोकसंख्या असलेल्या शहरापासून ते आता आम्ही गारगोटी भुदरगड तालुक्यामध्ये निवडणुकीच्या कामासाठी केंद्राध्यक्ष म्हणून जाणार आहे. तेव्हा तिथल्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सांगितलं प्रशिक्षणामध्ये की त्या भुदरगड तालुक्यामध्ये एक केंद्र असं आहे की त्या ठिकाणी फक्त 35 मतदार आहे. त्या गावात किती? 35 मतदार आहेत. गावाची लोकसंख्या असेल 150-200, मग फार फार तर. अशा या लाखो खेड्यापाड्यांनी वसलेल्या भारतामध्ये तुम्ही कुठल्याही गावात जा, आज किमान त्या ठिकाणी शासनाची जिल्हा परिषदेची 1ली ते 4थी पर्यंतची शाळा तुम्हाला दिसते. बरोबर? शाळा दिसते म्हणजे शाळेची इमारत दिसते, शाळेचं ग्राउंड दिसतं, त्यामध्ये शिक्षक दिसतो, त्या शिक्षकाला पगार असतो म्हणून तो येतो, नाही तर कशाला येईल. तिथं 2-4 विद्यार्थी असतात. महाराष्ट्रामध्ये काही शाळा अशा त्या ठिकाणी 4-5 विद्यार्थी आहेत शाळेमध्ये, तरी शाळा सुरू आहे, शासनाची शाळा सुरू आहे. त्या विद्यार्थ्यांना पुस्तकं दिली जातात, त्या विद्यार्थ्यांना गणवेश कपडे दिले जातात, त्या विद्यार्थ्यांना पुस्तक वह्या दिले जातात, दप्तर दिलं जातं. एवढंच नाही, दररोज शाळेत यावं म्हणून मधल्या सुट्टीमध्ये भात आमटी पोषण आहार दिला जातो. आता अलीकडे शासनाने सांगितलं केळी किंवा जे खातील त्यांना अंडी पण द्या. कुठे चालू आहे हे? फक्त सांगली शहरात का? नाही, कुठे चालू आहे? कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत आणि तिकडं पूर्वोत्तरापासून गुजरात सौराष्ट्रापर्यंत अखंड पसरलेल्या भारतातल्या प्रत्येक गावात खेड्यापाड्यात हे सुरू आहे. आणि आम्हा शिक्षकांना शासनानं असं सांगितलंय की तुम्ही असा प्रयत्न करा की तुमच्या गावातलं एकही पोर शाळेच्या बाहेर थांबता कामा नये. ती सगळी मुलं पटावर आली पाहिजेत, शाळेत हजर राहिली पाहिजेत. कळलं? हे विशेष वाटतं का आपल्याला? हे महत्त्वाचं वाटतं का आपल्याला? आता हे विशेष आणि महत्त्व किंवा महत्त्वाचं असं आपल्याला अशा वेळेला वाटेल की ज्यावेळेला आपण थोडं इतिहासामध्ये जाऊ. बरोबर? तुम्ही काहीतरी कमावता, चांगलं घर बांधता, त्या घरामध्ये आल्यानंतर तुम्ही मुलांचं लग्न करता, मुलाला मुलं होतात, नातवंड होतात, आणि त्या नातवंडांना कळत नाही की आपल्या आजोबांनी, आपल्या आजीनं कुठल्या परिस्थितीतनं सुरुवात केली आणि हे एवढं इमले बांधले. नाही लक्षात येत. बरोबर आहे ना? ते तुम्हाला कळतं की आपली परिस्थिती काय होती आणि आपण कुठे येऊन थांबलो. आताच्या मुलांना ते नाही कळणार. तशी आपली अवस्था झालेली आहे. महाराष्ट्रामध्ये पुण्याला ज्याला आपण शिक्षणाचं माहेरघर म्हणतो, त्या पुण्यामध्ये 1848 साली पहिल्यांदा महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मुलींच्यासाठी आणि बहुजनांच्यासाठी, काही लोक म्हणतात दलितांच्यासाठी, नाही, बहुजनांच्यासाठी म्हणजे ब्राह्मणेतर असलेल्या सर्वांच्यासाठी
पहिल्यांदा शाळा सुरू केल्या आणि त्या शाळेमध्ये ब्राह्मणांची संख्या जास्त होती. हां, ज्या 7 मुली होत्या त्याच्यामध्ये ब्राह्मण मुली होत्या. तर ही पहिली शाळा सुरू केली तेव्हा त्या मुलींना त्यांच्या पालकांनी सुरुवातीला पोत्यामध्ये घालून पोत्याचं तोंड बांधून ते पोतं खांद्यावरती घेऊन ते घरातून निघायचे आणि फुल्यांच्या भिडेवाड्यातल्या शाळेमध्ये यायचे. ते पोतं उघडलं जायचं, ते पोरगी बाहेर यायची, ती दिवसभर तिथं बसून सावित्रीबाईकडे शिक्षण घ्यायची आणि परत त्याच अवस्थेमध्ये घरी जायची. अशा पद्धतीनं त्या शाळा सुरू होत्या. सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले त्यावेळेला वयाने 21 आणि 18 वयाचे होते. त्यावेळेला त्यांनी त्या शाळा सुरू केल्या. आणि तरीसुद्धा सावित्रीबाई फुल्यांच्या अंगावरती शेण टाकलं जात होतं, थुंकलं जात होतं, तोंडावरती शिव्या दिल्या जात होत्या. त्यांना 5वा वेतन आयोग, 6वा वेतन आयोग, 7वा वेतन आयोग, आदर्श शिक्षक पुरस्कार, राष्ट्रपती पुरस्कार असलं काही नव्हतं बरं काय. हां, त्या अवस्थेतून आपण सुरुवात केली आणि आज आपण या अवस्थेत आलो की गुरुजी म्हणतात एकही पोर शाळेच्या बाहेर थांबता कामा नाही. नव्हतं शिक्षण, नव्हती शाळा आमच्या पिढ्या पिढ्यात. आता पोचली शाळा वाडी वस्ती आणि पाड्यात. चल बाबा शाळेत, विनवतो आता गुरुजी ग बया, मला माणसात यानं आणलं ग बया. कुणी माणसात आणलं? ह्या संविधानानं किती बरं केलं ग बया, मला माणसात यानं आणलं ग बया. विशेषतः महिलांनी समजून घ्या. काही गोष्टी मी तुम्हाला फक्त सांगतो. तुम्हाला 2-3 प्रश्न विचारतो मी. पहिला प्रश्न असा की भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण? हा सांगा. वा वा वा, टाळ्या वाजवी आपण जोरात. वाजवा की टाळ्या. बघा आजीने एकदम प्रश्न पुरवायच्या आधी हात वर केला. पुढचा प्रश्न आहे भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण? हां, हात वर करा की. हां हां सांगा. प्रतिभाताई पाटील. तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. भारताच्या आत्ताच्या राष्ट्राध्यक्ष कोण? द्रौपदी मुर्मू. सगळे प्रश्न विना बक्षीस होते, पण चौथा एक प्रश्न मी बक्षीस देणार आहे. काय बक्षीस देऊ? हे बघा, हा मोबाईल आहे, 30,000चा आहे बरं काय. सेकंड हँड समजा आता तुम्हाला. पण ज्याचं उत्तर बरोबर येईल त्यांना हा मोबाईल मी देणार येतं. देणार म्हणजे देणार. बसवण्णांच्या पुढं काय मी खोटं बोलणार नाही. तुम्हाला पण आहे का प्रश्नाचं उत्तर द्यायचं? संधी आहे. हां हां, गुगल सर्च करा, चालतंय. आज माझा मोबाईल घ्या आणि गुगल सर्च करा आणि उत्तर सांगा. हां, ते म्हणतात नेटवरती आहे. कुठल्याही प्रश्नाचं उत्तर गुगल सर्च मिळतं. गुगल बाबा बसलाय मोबाईलमध्ये, तो तुम्हाला कोणत्याही प्रश्नाचं उत्तर देतो. माझा प्रश्न असा आहे की जसं भारताच्या पहिल्या पंतप्रधान, पहिल्या राष्ट्रपती, दुसऱ्या राष्ट्रपती असं तुम्ही सांगितला, तसं भारताची लोकशाहीची परंपरा 70-75 वर्षांची आहे. 1950ला आपण भारताचं संविधान स्वीकारलं आणि आता आपण 75पर्यंत पोचलो. पण जवळपास 250 वर्षांची लोकशाहीची परंपरा ज्या एका महान शक्तिशाली देशाची आहे, त्या महान शक्तिशाली USA म्हणजे अमेरिका या राष्ट्राच्या, थोडक्यात सोपा प्रश्न करतो, अमेरिकेच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्षाचं नाव सांगा. प्रश्नाचं उत्तर बरोबर आलं की मोबाईल देणार मी तुम्हाला. नाव सांगायचं आहे. अमेरिकेच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्षांचं नाव सांगा. हो सांगा लवकर, गुगल सर्च करा. हां नाही नाही, नाव सांगायला पाहिजे तेव्हा मोबाईल. काय तुम्हाला कोणाला येतं का? हां काय नाव आहे त्यांचं? बरोबर आहे उत्तर, पण प्रश्न कसा आहे? नाव सांगायचं आहे. तर ते नाव सांगायला तयार नाही. ते म्हणतात अद्याप कुणी झालेलं. मग अद्याप कुणी झालंच नाही तर नाव कसं सांगणार? बरोबर. 250 जवळपास वर्षांची
आणि ज्यांची लोकशाहीची व्याख्या जगभर वापरली जाते, फॉर दी पीपल, बाय दी पीपल, टू दी पीपल, लोकांसाठी चालवलेले, लोकांकडून चालवलेले किंवा लोकांनी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही, ही व्याख्या आपण शाळामध्ये शिकत आलो. अब्राहम लिंकनाने ती व्याख्या केली. त्यांचा तो देश, त्या देशामध्ये अद्याप महिला राष्ट्राध्यक्ष झालेली नाही. आता पुढच्या वेळी बी होण्याची शक्यता नाही. तिथली निवडणूक ते बायडन तात्या आणि ट्रम्प काका यांच्यातच होणार आहे. त्यांची निवडणूक सुद्धा पुढची सुद्धा असं दिसतंय. पण या देशाच्या स्वातंत्र्यानंतर 2 दशकं 20 वर्ष व्हायच्या आधीच आपण या देशामध्ये एक महिला पंतप्रधान बघितल्या. त्या सुद्धा साध्या सुध्या नाहीत हो. जो पाकिस्तान आपल्यावरती जरा असं काहीतरी कागाळ्या करत होता, त्यांचे 2 तुकडे करणाऱ्या त्या महिला पंतप्रधान होत्या. साधीबाई नव्हती ती, ताकदवान महिला होती. आता मला असा प्रश्न पडतो की ज्या देशामध्ये मुलींना शिकायला शाळेत पाठवायला तयार नव्हते लोक, त्या देशामध्ये या देशाची पहिली पंतप्रधान बघण्याची संधी, पहिली राष्ट्राध्यक्ष, आताची परत दुसरी राष्ट्रपती बघण्याची संधी, एवढंच नव्हे, लोकसभेच्या सभापती महिला झाली, विरोधी पक्षनेता महिला झाल्या, अनेक मंत्रिपदावरती महिला गेल्या, अनेक राज्यांच्या मुख्यमंत्री महिला झाल्या, तिथून ते गावाच्या सरपंचापर्यंत महापौर. कसं काय घडलं? याचं कारण असं आहे की अमेरिका असो किंवा लोकशाहीची जननी असं जिथं संबोधलं जातं ती इंग्लंड देश असो, तिथं तरी 600-650 वर्षाची लोकशाहीची परंपरा. पण तिथं पुरुषांना मताचा अधिकार होता, स्त्रियांना मताचा अधिकार शेकडो वर्षे नव्हता. इंग्लंडची लोकशाही 650 वर्षांची, पण आम्हाला मताचा अधिकार मिळण्याच्या आधी फक्त 20 वर्षे आधी तिथल्या महिलांना मताचा अधिकार मिळाला. तो सुद्धा संघर्ष करून, चळवळी करून, मोर्चे काढून, दंगा करून. आणि भारतामध्ये मात्र भारतीय संविधान आपण 26 नोव्हेंबर 1949ला स्वीकारलं, 26 जानेवारीला 1950ला ते लागू केलं आणि 51-52 साली या देशातल्या पहिल्या निवडणुका झाल्या. त्या निवडणुकीच्या मतदार यादीमध्ये 21 वर्षे पूर्ण करलेल्या भारतातल्या प्रौढ पुरुषांच्या बरोबर स्त्रियांची सुद्धा नावं आली. कारण भारतीय संविधानानं ज्या क्षणाला पुरुषांना मताचा अधिकार दिला, त्याच क्षणाला स्त्रियांना सुद्धा मताचा अधिकार दिला. कळलं की नाही? महत्त्वाची गोष्ट आहे बघा. एकच महिला टाळ्या वाजवत आहेत. जोरात टाळ्या वाजवायला पाहिजे या गोष्टीसाठी. हां, महत्त्वाचं आहे. आणि आता महिलांची अवस्था काय होती? रांधा वाढा उष्टी काढा बाईच्या जन्माला, आता मिळाली पंतप्रधान आणि राष्ट्रपती देशाला. समतेचं हे केवढं नवल, बरोबर आहे ना? समतेचं हे केवढं नवल घडवलं ग बया, मला माणसात यानं आणलं ग बया. या संविधानानं किती बरं केलं ग बया, मला माणसात यानं आणलं ग बया. 2 मी उदाहरणं तुम्हाला सांगितली, 2च. आणि आपण भारतीय संस्कृती, भारतातल्या संस्कृतीला सगळंच चांगलं असं आपण आपल्या डोकीत ठेवतो. पण भारतीय संस्कृतीमध्ये काही चुकीच्या गोष्टी होत्या. उदाहरणार्थ, नवरा मेल्यानंतर बाईनं त्या नवऱ्याच्या चितेमध्ये उडी टाकायची आणि स्वतःला संपवून घ्यायचं. त्याला सतीची प्रथा असं म्हणत होता. किती चांगली प्रथा होती ना आजी? हां, छान होती की नाही? का बंद झाली मग ती? ही प्रथा शेकडो हजारो वर्षे भारतात सुरू होती.
ती बंद केली राजाराम मोहन राय यांच्या प्रयत्नांनी. लॉर्ड बेंटिंग्टन अमेरिकेचा इंग्लंडचा तो जो अधिकारी होता इथं, त्यानं ती बंद केली, कायद्यानं बंद केली. आणि तो बंद करतो आणि म्हणजे आमच्या धर्मात तो ढवळाढवळ करतो, अशासाठी मोर्चे निघाले होते भारतात. तो आमच्या धर्मात काय यायला लागलाय? सतीची प्रथा असो, विधवा पुनर्विवाह असो, लहान मुलींची जरठ कुमारी विवाह असो, हे सगळे आमच्या हिंदू धर्मातले भाग आहेत. ह्याच्यामध्ये त्या माणसाला, बाहेरून आलेल्या गोऱ्याला नाक खुपसायचं काय काम आहे, असं वाटून मोर्चे निघत होते तेव्हा. पण आता आपल्याला कळायला लागलं की मोर्चे काढणारे चुकीचे होते. कळलं की नाही? बरोबर. तेव्हा हे घडलं ज्या भारतीय संविधानामुळं. मी मगाशी असं म्हटलं की जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, चालविशी हाती धरोनिया. की त्या संविधानाशिवाय आपण भारतामध्ये आता श्वासही घेऊ शकत नाही, खरं म्हटलं तर. अशी अवस्था आहे. म्हणजे मला प्रदूषणमुक्त हवा मिळायला पाहिजे, म्हणजे मला चांगला श्वास घेता येईल ना, बरोबर आहे की नाही? तर प्रदूषणमुक्त हवा मिळण्यासाठी तुम्ही लढू शकता, भांडू शकता. कशाच्या आधारावर भांडू शकता? तर भारतीय संविधानामध्ये नागरिकांच्या कर्तव्याबरोबर शासनाचं कर्तव्य काय असलं पाहिजे ही मार्गदर्शक तत्त्व जी सांगितले, त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टींचा समावेश केला. आणि त्या पद्धतीचे कायदे झालेले आहेत. प्रदूषण नियंत्रण मंडळ आलं कुठून? ते काम करत नाही, सोडून द्या, होय की नाही? नाहीतर मी आता इचलकरंजीहून आलो. आमच्या इचलकरंजी शहराच्या मांडी खालून पंचगंगा वाहते आणि आम्ही पाणी आणायला जातो कृष्णेला. आम्ही पाणी पाहिजे म्हणतो वारणेचं, आम्ही पाणी म्हणतो दूधगंगेचं. ते पाहिजे नको पाहिजे हा वादाचा मुद्दा झालेला आहे. पण माझ्या मांडीजवळून वाहणारी पंचगंगा इतकी प्रदूषित झाली आहे की त्यात ते पाणी तोंडात घालणं आरोग्याला हानिकारक आहे. पण ते तसं होऊ नये असं म्हणणारं संविधान या देशामध्ये आहे. पण त्याबद्दलचा आग्रह ना शासन धरतो ना नागरिक धरतात. तर अशा प्रत्येक गोष्टी ज्याच्या आधारावरती आज आपल्याला मिळत आहेत, मोकळा घास आणि जो काही असेल तो सुखाचा घास, मोकळा श्वास आणि जो काही असेल तो सुखाचा घास, ज्यामुळं मला आज उपलब्ध झाला आहे, ती एक मोठी ताकद, ती एक मोठी शक्ती, ती एक मोठी व्यवस्था म्हणजे भारताचं संविधान आहे. आता पुढचा एक प्रश्न खूप महत्त्वाचा आहे की तुमच्यापैकी मी आता प्रश्न असा विचारतो आणि मी अनेक ठिकाणी जातो, म्हणजे शाळामध्ये कॉलेजमध्ये पण जातो, शिक्षकांच्या प्रशिक्षणाला जातो, पोलिसांच्या अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणाला जातो, प्रशिक्षण त्यांना थोडं सांगण्यासाठी जातो. तेव्हा हाच प्रश्न विचारतो की हे जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, ज्याच्याशिवाय मला कुठलाही हक्क अधिकार आता मिळत नाही. जे काही सगळे हक्क अधिकार आहेत ते मला कुठल्या राजाने किंवा धर्माने सुद्धा दिले नाहीत. ते सगळे हक्क अधिकार मला ज्या संविधानाने दिले, ते संविधान तुम्ही, ते संविधान काय आहे असं लांबनं डोळ्यांनी तरी पाहिलंय का? पाहिलं काय फक्त असं मी तुम्हाला विचारतो. हे संविधान म्हणतात म्हणजे काय आहे? तर संविधान नावाचं एक पुस्तक आहे, एक ग्रंथ आहे. तो तुमच्यापैकी किती लोकांनी बघितला आहे? जरासा हात वर करा. संविधान मी बघितलं आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 2 अंकी संख्यापर्यंत आपण काय गेलो नाही. विचार मंचावरती हात वर केले नाहीत कोणी, नाही बघितलं. हे महत्त्वाचं आहे, नाही तर नाही म्हणून सांगणं. आता तुम्ही बघितले का नाही बघायला मी आलोय काय? करायचं हात वर. हां, पण ज्या विचारपीठावरती बसलोय तिथं आपण निदान सत्य बोललं पाहिजे. यांचं मी अभिनंदन करतो.
आणि आता असं सांगतो की आपण जरा संविधान बघा. निदान हा प्रश्न पुढं कुणी विचारू नये. आता विश्वास सुतार येतील, ते पण कदाचित विचारतील तुम्हाला, त्या संदर्भात काहीतरी यांचा विषय आहे. म्हणून त्यावेळेला सगळ्यांचे हात वर यावेत म्हणून मी तुम्हाला हे भारताचं संविधान दाखवायला आणलंय. दाखवायला हे आहे भारताचं संविधान. काय आहे? भारताचं संविधान. हे पुस्तक आहे, हा ग्रंथ आहे, हा एक दस्तऐवज आहे ज्याच्यामध्ये 395 कलम आहेत. कलम याचा अर्थ विधानं, वाक्य म्हणा. यातलं पहिलं कलम आहे इंडिया अर्थात भारत. हे एक संघराज्य आहे. हे पहिल्या वाक्यामध्ये पहिला शब्द जो आलेला आहे इंडिया किंवा भारत, हे माझ्या भारताचं नाव, माझ्या देशाचं नाव भारत किंवा इंडिया आहे असं कुणी सांगितलंय? भारतीय संविधानानं सांगितलंय. इथं जर वेगळा शब्द असता तर आपल्या देशाला वेगळं नाव मिळालं असतं. तिथनं त्याची सुरुवात होते, लक्षात ठेवा. आपण महाराष्ट्र राज्याचे नागरिक राहून परवाच 1 मेला आपण महाराष्ट्र दिन साजरा केला. तर पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या कलमामध्ये भारत आणि तो संघराज्य कसा आहे, ही राज्य कशी आहेत, किती आहेत, कोणती आहेत, ती कशी निर्माण होतील, कशी वाढतील, ह्याच्याबद्दलची कलमं आहेत. आणि इथून ते 395व्या कलमापर्यंत ह्यामध्ये भारतातली सगळी राजकीय सामाजिक व्यवस्था काय असेल याची अतिशय सुंदर अशी मांडणी या संविधानामध्ये केलेली आहे. संविधान म्हणजे नुसतं काय कायद्यांच्या कलमांचे शब्द आणि अक्षर आणि विधान आहेत का? तर संविधान हा मूल्यात्मक सुद्धा एक दस्तऐवज आहे. त्याच्या पाठीमागे काहीतरी विचार आहे, हे लक्षात घ्या. म्हणून हे सोप्या पद्धतीने समजावून सांगावं म्हणून मी म्हणा, आमच्या काही लोकांनी म्हणा, आम्ही काही अभंग लिहिले, काही भारुडं लिहिली. आता मी मगाशी जे सांगत होते मी लिहिलेलं भारुड आहे. काय भारुड आहे? ह्या संविधानानं किती बरं केलं ग बया. तुम्ही ऐकलं असेल मग, या शेजारणीनं असं ऐकलं की नाही आधी? हां, नाही बरं केलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया. तसं माणसात यानं आणलं ग बया म्हणण्याचं कारण ते आहे. बरोबर? तर याच्यावरती अभंग लिहिले, याच्यावरती पोवाडा लिहिला, याच्यावरती मी कीर्तन करतो, स्वतःचे अभंग आणि याच्यावरती असतो. का करतो? तर आपल्याला ज्याच्या आधारावरती माणूस म्हणून सन्मानाची, हक्काची स्पेस, जागा मिळालेली आहे, ती जागा ज्याच्या आधारावर मिळालेली आहे, ते डॉक्युमेंट, ते दस्तऐवज काय आहे, ते काय म्हणतोय हे समजून तर घेऊया. आणि आताचे जे काही प्रश्न निर्माण झालेले आहेत, म्हणजे लोकांना हे माहीत नाही की मला प्रदूषणमुक्त हवा घेण्याचा हक्क आणि अधिकार आहे. लोकांना माहीत नाही म्हणून प्रदूषण आहे, लक्षात ठेवा. हे जेव्हा लोकांना माहीत होईल हे माझ्या हक्काचं आहे, स्वच्छ पाणी माझ्या हक्काचं आहे, आरोग्यपूर्ण हवा माझ्या हक्काची आहे, हे जेव्हा लोकांना माहीत होईल तेव्हा ते त्यांना मिळेल. जोपर्यंत माहीत होणार नाही तोपर्यंत ते लढणार नाहीत, त्यांना ते मिळणार नाही. लक्षात आलं की नाही? तेव्हा हे लक्षात घ्या की हे कशाच्या आधारावरती चाललेलं आहे. तर भारताचं संविधान तुम्हाला मला या सगळ्या गोष्टी देतच, पण एक विचार देतो. आणि तो विचार जो या संविधानामध्ये आपण 26 जानेवारी 1950ला म्हणजे 75 वर्षापूर्वी शिकलो नाही अजून, स्वीकारलो, तो विचार कुठून येतो? तो इंग्लंडच्या संविधानात येतो, तो अमेरिकेच्या येतो, तो ब्राझीलच्या संविधानात येतो,
तो कॅनडाच्या संविधानातून येतो, तो ऑस्ट्रेलियाच्या संविधानातून येतो. कारण बाबासाहेबांनी ती सगळे ग्रंथ कादंबऱ्या वाचल्या 10 कादंबऱ्या वाचल्या आणि तिकडचं इकडची पात्र घेतली, जरा काहीतरी खेळ खंडोबा केला आणि 11वा ग्रंथ किंवा 11वी कादंबरी लिहिली, असं काही लोक म्हणतात. ती माणसं मूर्ख आहेत. कारण त्या देशांची संविधानं काय आहे त्याचा अभ्यास तर करायलाच पाहिजे. आज मी हा माझा मोबाईल वापरतो, या मोबाईलचं तंत्रज्ञान काय केवळ भारतीयांनी निर्माण केलं आहे का? ही वीज काय भारतीयांनी निर्माण केली का? हा जो बल्ब आहे, हा जो शास्त्रज्ञ आहे, बहुतेक सगळे शास्त्रज्ञ तिकडचे आहेत. पण आज आपण वापरतो की नाही? वापरतो ना? वापरतो. जे योग्य आहे, चांगलं आहे, सुंदर आहे, ते जगात कुणीही तयार केलं असलं तरी माणसानं तयार केलं आहे ना. आणि जगातला इकडचा तिकडचा सगळा माणूस एक आहे. कारण विश्वची माझे घर म्हणणारी आमची संस्कृती आहे. त्यामुळं संविधानामध्ये इतर देशांच्यात काय असेल ते स्वीकारून माझं संविधान तयार करणं किंवा त्याचं मार्गदर्शन घेत संविधान तयार करणं काय वाईट नव्हतं. पण तिथली काय कट पेस्ट कॉपी पेस्ट केली नाही आपण. यासाठी या देशाच्या एकूण समाजव्यवस्थामध्ये जे काही चांगलं काम झालेलं होतं त्याचा वारसा या संविधानामध्ये आला. आणि त्यातला एक भक्कम असा वारसा होता तो 800-850 वर्षांपूर्वी सुरू झालेला समाज क्रांतिकारक संत महामानव बसवण्णांनी सुरू केलेला. आणि म्हणून हे संविधान वैचारिक दृष्ट्या इतका प्रगल्भ झालेला आहे. लक्षात ठेवा काय म्हणतं भारताचं संविधान आणि काय म्हणत होते बसवण्णा. मी 2 उदाहरणं साधी तुम्हाला दिली. कुठली उदाहरणं दिली? की ज्या क्षणाला पुरुषाला मताचा अधिकार मिळाला त्या क्षणाला स्त्रियांना मताचा अधिकार ह्या संविधानानं दिला. अन्य कुठल्याही धर्मांनी दिला नाही, कुठल्याच नाही. कोरानच्या माध्यमातून मुस्लिम धर्मियांनी दिला नाही, बायबलच्या माध्यमातून ख्रिश्चनांनी दिला नाही किंवा अन्य कुठल्याही लोकांनी दिला नाही. ते या संविधानाने तुम्हाला आम्हाला दिलं ना. तर हे कुठून आलं? महिलांना तुम्ही समानतेचं समजा, हे कुठून आलं? याचा शोध घेत गेल्यानंतर वयाच्या 8व्या वर्षी, लक्षात घ्या, वयाच्या 8व्या वर्षी वडिलांनी सांगितलं की आता तुमचं मौजी बंधन करायला पाहिजे, मुंज करायला पाहिजे. 8व्या वर्षाच्या बसवण्णांनी विचारलं मुंज म्हणजे काय भानगड आहे? तेव्हा असं शहर, असं गाव जे ब्राह्मणांच्या धार्मिक शिक्षणासाठी वसवलेलं होतं, त्या ब्राह्मणांच्यासाठी वसवलेल्या गावाचा प्रमुख असलेला मादिराज, बसवण्णांचे वडील, त्यांचा मुलगा बसवण्णा, तो बसवण्णा मदिराजना विचारतो की मुंज काय असते? त्यांनी सांगितल्यानंतर मग माझी बहीण जी आहे तिची मुंज कधी होणार? तेव्हा ते म्हणतात आपल्या धर्मामध्ये फक्त मुलांची मुंज होते, मुलींची मुंज होत नाही. का होत नाही? अनेक लोकांचे डोके प्रश्न इथंच थांबतात बरं का. आपल्याला असं सांगितलं की आपल्या धर्मात असं नाही बरं का. असं आजीनं, आजोबानं, बाबाने, आईने सांगितलं की आपलं डोकं थांब, फुल स्टॉप. हां, आणि आपण ते स्वीकारतो. हां, असं करायचं असतं, असंच करायचं असतं. बसवण्णांनी प्रश्न विचारला, पुढे गेले ते, तिथं त्यांची क्रांती सुरू झाली. लक्षात घ्या, या बसवण्णांचा आदर्श पाळणं ही सोपी गोष्ट नाही. 800-850 वर्षानंतर सुद्धा हा निखारा हातात घेणं आणि मी बसवण्णांचा अनुयायी आहे म्हणणं सोपी गोष्ट नाही. 850 वर्षानंतर मी तुम्हाला सांगतोय, आज सुद्धा ती सोपी गोष्ट नाही. कारण त्याची सुरुवात स्वतःचा चेहरा ओरबडण्यापासून होते.
मी तसा वागतो का, इथनं त्याची सुरुवात होते. तेव्हा बसवण्णांनी विचारलं की ह्या माझ्या बहिणीची मुंज का नाही, तर मुलींची मुंज काहीच नसते. का करायची नसते, कारण ती मुलगी आहे आणि तू मुलगा आहेस. बसवण्णांचा विचार तिथनं सुरुवात झाली की ह्या निसर्गानं, त्या परमेश्वरानं मुलाला जसं आईच्या उदरातनं जन्म दिलेला आहे तसाच तो मुलीला दिलेला आहे. मुलगा आणि मुलगी यांच्यामध्ये खरंच जर श्रेष्ठ आणि कनिष्ठ ठरवायचं झालं तर मुलगा असो किंवा मुलगी असो, ती बाईच्या पोटातनं जन्माला येते, म्हणजे बाईच पुरुषाला जन्माला घालते. तर श्रेष्ठ ठरवायचं झालं तर पुरुषाला नाही, बाईला ठरवायला पाहिजे. असा विचार केल्यानंतर बसवण्णा म्हणाले हे चुकीचं आहे. नो, हे चुकीचं आहे. आणि त्याने गृहत्याग केला. लक्षात घ्या. नंतर आग्रहाने त्यांच्यावरती ते मुंज करायला लावली. गळ्यामध्ये जानवं घातलं, पण बसवण्णा एके रात्री ते जानवं काढलं, तोडून फेकून दिलं आणि ते घरातनं बाहेर पडले. हे सोपं नाही आहे, परत परत तुम्हाला सांगू. पण आपण थोडंसं अंतर्मुख होऊन विचार करायला पाहिजे की बसवण्णांनी आपल्या भोवतीची वैचारिक वर्तुळाचा परीघ हा बारीक 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 केला की तो विस्तारित नेला. विचारांची त्रिज्या, मी गणिताचा शिक्षक आहे, विचारांची त्रिज्या मोठी केली की बारीक 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 केली, तर विचारांची त्रिज्या ते वाढवत राहिले. ते परीघात अनेक लोक आली. आणि म्हणून पुढे जाऊन तुमच्या लक्षात येईल की या जगातली पहिली लोकसभा, पहिलं संसद, आता आहे की नाही दिल्लीमध्ये लोकसभा आणि संसद. लोकसभेमध्ये वरती सभापती बसतात, इकडच्या बाजूला खाली पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ बसतं, इकडे विरोधी पक्ष आणि सगळे बसतात. ही जी रचना आहे, ही रचना जगामध्ये काही ठिकाणची दिसते. त्यातली जी प्रामुख्यानं ठसठशीत आणि त्या आत्ताच्या संसदेनुसार, म्हणजे दंगा करणारी नव्हतं काय, जशी संसद चालायला पाहिजे असं संविधान सांगतं, त्यानुसार चालणारा जिता जागता प्रयोग ह्या जगामध्ये जो झाला तो बसवण्णा आणि त्यांच्या शरणांनी अनुभव मंडपमध्ये केला. आणि त्या अनुभव मंडपमध्ये अनेक स्त्रिया होत्या. जसं लोकसभेमध्ये कुठल्याही खासदाराला उभा राहून त्याला स्वतःला काय वाटतं, एखादा कायदा व्हायला लागलेला आहे, शेतकऱ्यांच्या संबंधीचा कायदा आहे, महिलांच्या संबंधीचा कायदा आहे, शिक्षणाच्या संबंधीचा कायदा आहे, उद्योगाच्या संबंधीचा कायदा आहे, पर्यावरणाच्या संदर्भातला कायदा आहे, रोजगार निर्मितीच्या बद्दलचा कायदा आहे, विदेश नीतीच्या बद्दलचा कायदा आहे, सुरक्षा व्यवस्थेच्या बद्दल अनेक कायदे आहे. कायदे करण्यासाठी आपण खासदारांना निवडून देतो बरं काय. खासदारानं माझ्या घरात बाळ जन्माला आलं म्हणून बारशाला यावं, माझा आजा मेला म्हणून मला बोलवायला घराकडे यावं म्हणून खासदार निवडून द्यायचा नसतोय. आमच्या फुटपट्ट्या त्या आहेत, आमच्या घराकडे आलता की, अरे तुझ्या घराकडे येऊन तुझं पाय मोडायचं काम दिल्लीत बसून जर करणार असेल तर त्या संसदेमध्ये आज संसद जशी अपेक्षित आहे तशी संसद तिथं चालायची. आणि प्रत्येकाला स्वतःच्या डोकीनं विचार करून, स्वतःच्या डोकीनं, दुसऱ्यांनी सांगितलेला विचार नव्हे, स्वतःच्या डोकीने विचार करून मला असं वाटतंय असं उभा राहून मांडण्याचं स्वातंत्र्य त्या अनुभव मंडपमध्ये होतं. आणि त्याच्यावरती चर्चा व्हायची आहे. आता या दादांनी समजा एक विषय मांडला, त्यावर चर्चा व्हायची. मग त्यांचा विचार असा घासून पुसून तयार व्हायचा आणि मग त्यातनं जे एक तत्व यायचं त्याला म्हणायचं वचन, आणि ते त्यांनी लिहिलं, त्यांच्या नावावरती जायचं. असं वचन साहित्य जे निर्माण झालं ते अभिव्यक्तीचं, स्वतः विचार करून मांडण्याचं स्वातंत्र्य 850 वर्षापूर्वी त्या संसदेमध्ये होतं. त्या संसदेचं एक प्रारूप हा देश चालवण्यासाठी आम्ही स्वीकारलेलं या संविधानाच्या आधारे.
भारतीय राज्यघटनेमध्ये बसवण्णांचा विचार कुठं आहे तर तो इथं आहे. हे लक्षात घ्या. ही व्यवस्था बसवण्णांनी त्यावेळेला अस्तित्वात आणलेली होती आणि त्याचा प्रमुख बसवण्णा नव्हता बरं काय. नाहीतर आता मी तयार केलंय मीच होणार. बसवण्णा खाली बसायचे. अनुभव मंडपचे अध्यक्ष कोण होते? अल्लम प्रभू होते. अल्लम प्रभू लिंगायत होते. हे सगळेच लिंगायत होते अनुभव मंडप मधले. पण लिंगायत होण्याआधी कोण होते? कुठल्या कुळातले होते? अनेक लोक वेगवेगळे याचे होते. अल्लम प्रभू ते नंतर झाले. पोतराज आता कुठल्या कॅटेगरीत आहेत? पोतराज म्हणजे काय? म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, अतिशूद्र, अस्पृश्य, भटके, विमुक्त, आदिवासी अशा खाली 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 कॅटेगरी येत जातात. त्यातल्या 5व्या भटक्या लोकांच्या मधले ते होते. मातंग किंवा भटक्या याच्या दरम्यानचे ते होते. आणि ते तेव्हाच्या संसदेचे म्हणजे अनुभव मंडपचे अध्यक्ष होते. लक्षात ठेवा. हे समोरचा माणूस कुठल्या जातीतला आहे तो काय लायकीचा आहे बघण्याची इतकी स्वच्छ दृष्टी भारतात त्याच्या आधी कदाचित नसेल आणि त्यानंतर पण करायला येत नाही. आज आम्ही आमच्या आता ते बोललो की थोडं राजकीय व्हायला नको. राजकीय समजू नका की बघा आमचे राष्ट्रपती कोण आहेत? द्रौपदी मुर्मू आहे. एक महिला आहे. त्या सुद्धा आदिवासी म्हणून सांगितले जातात. आता त्यांना कधी कधी सन्मानित केलं जातं आणि कधी कधी नाही. आज सुद्धा आपल्याकडे ही गोष्ट आहे की नाही? म्हणजे नवीन जी संसद आता उभारली त्याच्या उद्घाटनाला देशाच्या सर्वोच्च पदावरच्या व्यक्ती नव्हत्या. पण बसवण्णांच्या अनुभव मंडपमध्ये त्याच कॅटेगरीचा एक माणूस अध्यक्ष म्हणून बसलेला होता बरं का. ही बसवण्णांची दृष्टी होती. आणि त्यांनी सांगितलं की लिंगायत झाला की जाती संपल्या. लिंगायत झाला की जाती संपल्या. तो कुठल्या जातीचाही नाही, तो लिंगायत आहे. त्यावेळेला हे आत्ताचा आधुनिक भारत नव्हता. 850 वर्षापूर्वीच आपण बोलतोय. त्यावेळेला हे संविधान नव्हतं. आज बसवण्णा असते तर काय म्हटले असते? तर आपण जे संविधानाची चळवळ सुरू केली ती 70 वर्षापूर्वी त्यांनी सुरू केली असते. तर बसवण्णांनी हे जे केलं ते मोठ्या प्रमाणात आज आपल्याला या देशाने स्वीकारलेलं आहे. असं जे आपल्याला दिसतं ते या भारतीय संविधानाच्या आधारे दिसतं. भारतीय संविधानामध्ये दिसतं. आणि म्हणून आम्ही लिंगायत आहोत, आम्ही वीरशैव लिंगायत आहोत म्हणून आपण जो हा उत्सव साजरा करतो ना तो करायलाच पाहिजे. म्हणजे खरे बसवण्णा आपल्याला कधीतरी कळतील. हे थांबवलं की ते थांबायचं आणि मला इथे येऊन बोलायची संधीच मिळणार नाही ना. हे चालू पाहिजे. पण हे आपण समजून घेऊन थोडं आपली त्रिज्या वाढवून जर परिघात आणलं तर हे तुमच्या लक्षात येईल की बसवण्णांचा विचार जो भारतीय संविधानात आलेला आहे ते संविधान समजून घेणं, ती मूल्य समजून घेणं, त्या पद्धतीनं वागण्याचा प्रयत्न करणं, तसा समाज अस्तित्वात येईल याच्यासाठी प्रयत्न करणं, तो जगण्याचा भाग बनणं म्हणजे बसवण्णांचा विचार पुढे नेणं आहे की नाही? आहे की नाही?
हा बसवण्णांचा विचार तो केवळ कर्नाटक दक्षिण भारतापुरता मर्यादित राहिलेला नाही, तो अख्ख्या भारताने स्वीकारलेला या संविधानाच्या आधारे असं आपण मानायचं की नाही, हे आपण स्वाभिमानानं सांगूया. या संविधानाचा आम्हाला अभिमान आदर आहे, कारण हे आमचं संविधान आहे आणि हे संविधान बसवण्णांच्या समतेच्या तत्वावर भक्कमपणानं उभं आहे. त्याचा पाया बसवण्णांनी दिलेला समतेचा तत्व आहे. पण परत परत मी तुम्हाला सांगतो की बसवण्णांच्या नावानं जय जयकार करणं वेगळं, आचरणात आणणं फार अवघड जाते बाबा. जसं शिवाजी महाराज की जय म्हणणं वेगळं, भगतसिंग की जय म्हणणं वेगळं. भगतसिंग जन्माला यायला पाहिजे का नको भारतात? अजी यायला पाहिजे का नको? यायला पाहिजे, पण आमच्या घरात नको, दुसऱ्याच्या घरात येऊ दे आणि देशाचं चांगलं करू दे. माझं पोरगं फासावरती गेलं तर काय फायदा? अशी आपली जी अवस्था आहे तसं होता कामा नये. पण बसवण्णा समजून घेत असताना ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला नीटपणानं समजून घ्यायला पाहिजे. बसवण्णांची प्रेरणा काय आहे? 33 वर्षापूर्वी 10 मे 1991 मी आंतरजातीय विवाह केला. तो का केला? तो सैराट पद्धतीने केला. आता सैराट पद्धत म्हणजे तुम्हाला आता काय वेगळं सांगायला नको. तो का केला? मी आज आपल्याला आत्ता सांगतो की त्या करण्याच्या पाठीमागची प्रेरणा मला बसवण्णांची होती. माझ्या घरात मी बसवण्णांचं चरित्र वाचलेलं होतं आणि बसवण्णांच्या चरित्रामध्ये कल्याण क्रांतीचा जो शेवटचा भाग येतो त्यामध्ये बसवण्णांनी चांभाराच्या मुलाबरोबर ब्राह्मणाच्या मुलीचा विवाह सर्वसंमतीनं, त्यांना पळून जावं लागलं नाही. तो ब्राह्मण जो त्या मुलीचा बाप होता त्यानं विषय ठेवला आणि त्याने तो स्वीकारला. आंतरजातीय म्हणजे ते बसवण्णांच्या बाबतीत आणि लिंगायत त्या शरणांच्या बाबतीत तो आंतरजातीय विवाह नव्हता. का? कारण ते दोघे पण लिंगायत होते आणि ते म्हणजे दोघे लिंगायत आहेत, लग्न करायला काय हरकत नाही. हे इथं आत असलेल्यांच्यासाठी, अनुभव मंडपातल्या लोकांसाठी, शरणांच्यासाठी. पण बाहेरचा समाज म्हणत होता की ही ब्राह्मणाची मुलगी आहे, ही चांभाराचा मुलगा आहे, हे लग्न करताय, धर्म बुडतोय. आणि त्या दोघांनाही म्हणजे त्या मुलीच्या वडिलाला मुलाच्या वडिलाला हत्तीच्या पायाला बांधून ठार मारण्यात आलं. पण अनुभव मंडपामध्ये हा लग्न थांबवा आता अवघड झालेलं आहे, ते ऐकायला तयार नाहीत. सैन्य पुढे येऊन थांबलेलं आहे, राजा ऐकायला तयार नाही, धर्म ऐकायला तयार नाही, धर्मपंडित ऐकायला तयार नाहीत. म्हणून तो विवाह थांबावा असं अनुभव मंडपातल्या त्या संसदेमध्ये ठराव झाला नाही. ते क्रांतीचं टोक होतं त्या काळातलं, लक्षात घ्या. 850 वर्षानंतर 21व्या शतकातल्या आधुनिक भारतामध्ये आमचं यान चंद्राच्या ध्रुवावरती जाऊन पोचतं आणि इथं बसून मी मोबाईलच्या आधारे त्याचं तोंड इथनं तिकडं फिरवतो. एवढं तंत्रज्ञान पुढं गेल्यानंतर सुद्धा माझ्या डोकीमध्ये माझी जात कोणती आहे आणि समोरच्याची जात कोणती आहे हे बघावंच वाटतं. ना, तेव्हा बसवण्णांचा आपण जय जयकार केला की पराभव केला हे एकदा ठरवायला पाहिजे. बघा, समोरच्या माणसाला बोलण्याचं स्वातंत्र्य आहे, तुम्हाला ऐकण्याचं स्वातंत्र्य आहे. तुम्हाला ऐकण्याचं स्वातंत्र्य आहे म्हणजे सगळंच तसं ऐका आणि तसंच म्हणा असं म्हणण्याचं स्वातंत्र्य नाही. हे भारताचं संविधान सांगतं तुम्हाला पटतंय ते घ्या, जे पटत नाही ते सोडून द्या, पण मला बोलण्याचं स्वातंत्र्य आहे. मी इथं बोलतोय, तुम्हाला ते ऐकण्याचं स्वातंत्र्य आहे, पण तुम्हाला घ्यायचं का नाही ते घ्यायचं ते पण स्वातंत्र्य आहे. पण प्रश्न उभा करणं, चिकित्सा करणं
जी बसवण्णाने 9व्या वर्षात त्याच्या आधीच त्यांच्या डोक्यात ते सुरू झाली असेल, ती का सुरू झाली होती? त्या ब्राह्मण धर्म शिकवण्यासाठी उभ्या केलेल्या त्या गावामध्ये ज्या जेवणावळी व्हायच्या, त्या जेवणावळीमध्ये अनेक गोष्टी व्हायच्या बरं का. आता ते सगळं नको, कारण माहोल वेगळा आहे. पण त्या जेवणावळीमध्ये जेवणं झाल्यानंतर ज्या पत्रावळी उकिरड्यावरती टाकल्या जायच्या, त्या उकिरड्यावरती टाकलेल्या पत्रावळीत राहिलेलं अन्न मिळावं म्हणून भांडणारी त्या काळची अस्पृश्यांची पोरं बसवण्णा जेव्हा बघत होता, तेव्हा त्यांच्या हृदयाला पाझर फुटत होता. तिथं बसवण्णांचा विचार सुरू झाला. म्हणून समतेचं हे तत्व घेऊन बसवण्णा 60-65 वर्षे जे जगले, जो एक क्रांतिकारक विचार त्यांनी मांडला तो तिथनं आलेला आहे. हा झरा मूळचा असायला लागतो. हा झरा मूळचा होता त्यांच्या हृदयातला, समतेचं तत्व आणणार. आणि ते समतेचं तत्व या संविधानामध्ये 15, 16, 17व्या कलमामध्ये आलं. आणि हे संविधान असं सांगतं की जात, धर्म, प्रांत, वर्ण, वंश, भाषा, लिंग या आधारावरती या देशातल्या कोणत्याही व्यक्तीमध्ये भेदभाव केला जाणार नाही. हे समतेचं तत्व ह्या संविधानामध्ये जे आलेलं आहे, ह्या संविधानाचा तो आधार आहे. आणि हाच आधार आज भारताच्या या एकात्मतेला पूरक आहे. तुम्हाला एक गोष्ट सांगतो. मी मगाशी उल्लेख करून सांगितलं परिचयामध्ये, रत्नाप्पण्णा कुंभार यांच्या 85व्या वाढदिवसादिवशी तेव्हाचे लोकसभेचे सभापती असलेले शिवराज पाटील चाकूरकर, तुम्हाला माहिती असतील बऱ्याचशा लोकांना, ते आलेले होते. लोकसभेचे सभापती म्हणजे आताचे अल्लमप्रभू, लक्षात येते काय? म्हणजे त्या अर्थानं अल्लमप्रभू म्हणजे त्यांचा विचार स्वीकारलेला असं म्हणू नका. मी जात चित्र प्रारूप उभा करायला तेव्हा ते आले होते. आणि 85व्या वाढदिवसाच्या निमित्तानं अण्णांचा गौरव करत असताना ते म्हणाले, अण्णा हे स्वातंत्र्य सैनिक होते, समाजसेवक होते, आहेत, त्याच्यापेक्षा ते संविधान सभेचे सदस्य होते. हे संविधान निर्माण करणारे जे काय 200-300 लोक होते, 299 लोक, त्या 299 लोकांमध्ये महाराष्ट्रातले मोजके 4 लोक होते. त्यातले एक रत्नाप्पण्णा कुंभार होते. आणि ते रत्नाप्पण्णा कुंभार होते. कळलं का? म्हणजे कुंभाराला, लोहाराला, सुताराला, चांभाराला, परीट, माळी यांना काय किंमत होती? फार काय किंमत नव्हती. प्रस्थापित माणसं वेगळी होती, पैशानं आणि मान सन्मानानं सुद्धा. अशा वेळेला रत्नाप्पण्णा कुंभार हे ह्या संविधान सभेचे एक सदस्य होते. त्यांनी मिळून हे संविधान तयार केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक मुख्य रोल त्यामध्ये आहे, म्हणून ते शिल्पकार आपण म्हणतो. तर त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं जे शिवराज पाटील आले तेव्हा ते म्हणाले की तेव्हा एवढ्या प्रचंड भारताला एकात्म ठेवणारी शक्ती कोणती आहे? ते म्हणाले कुठलंही राष्ट्र एकात्म राहण्यासाठी, कोणताही देश एकात्म राहण्यासाठी काही अटी असायला लागतात. पहिली अट अशी की ते देश एवढा बारका पाहिजे की आणि काय तुकडे होणार. व्हॅटिकन सिटीसारखे काही देश आहेत की ते की कधी थांबायचे मला सांगा बरं काय. नाही, कीर्तन माझं 3 तासाचं असतं, तसं व्हायला नको. नाही 1 तास नाही, इथून पुढे 1 तास सुरू झाल्यापासून. अजून किती मिनटं राहिलेत ते सांगा. हां, ओके. किंवा असं करूया आपण, ज्यांना नको झालं किंवा घरी जायचं ते जाऊ शकतात, मी बोलत राहतो. शेवटचा माणूस असेल मी बोलतो. हे स्वातंत्र्य देऊया काय? ओके. तर देश एवढा लहान पाहिजे की त्याचे तुकडेच होणार नाहीत. असे जगामध्ये देश आहेत बरं काय. हां, काही हजार लोकसंख्या आहे. व्हॅटिकन सिटीसारखे छोटे छोटे देश आहेत. भारत हा
जगात विस्ताराच्या दृष्टीनं 7वा मगाशी म्हटलं आणि लोकसंख्येच्या दृष्टीनं जगात पहिला असा देश आहे. मग दुसरी अट त्यांनी सांगितली की तो देश एकात्म राहण्यासाठी असे कोणती तरी व्यक्ती, सामर्थ्यवान व्यक्ती अशी असायला पाहिजे की त्यांना बघून तो देश एकात्म राहतो. जसं अब्राहम लिंकननं अमेरिका एक केली, ती व्यक्ती तशी होती. तसं भारतामध्ये महात्मा गांधी होते, पंडित जवाहरलाल नेहरू होते, वल्लभभाई पटेल होते, पण तो काळ पण सरला ना, गेला. त्यानंतर सगळ्या देशानं मान्य करावी अशी व्यक्ती राहिली नाही, पण देश एक राहिला. दुसरी पण अट लागू नये. तिसरी अट ते सांगतात की देश कितीही मोठा असला, अशी एक महान व्यक्ती जरी देशात अस्तित्वात नसली तर त्या देशाची लोक एवढी शहाणी असतात की आम्ही आमचा देश एकात्म ठेवणार यासाठी ते बांधील असतात. त्यांचं नागरिकत्व इतकं समृद्ध असतं म्हणून तो देश एक राहतो. शिवराज पाटील सर म्हणाले की दुर्दैवानं भारतामध्ये काय अशी समृद्धता नाही. लोकांना अजून भारतीय संविधान म्हणजे काय माहिती नाही. एवढं सुजाण नागरिकत्व अजून आमच्याकडे आलेलं नाही, तरीही भारत एकात्म राहतो. तेव्हा ते चौथी अट म्हटले की तरीही भारत जो जगातला एक मोठा देश आहे, लोकसंख्येच्या दृष्टीनं पहिला आहे, जगातल्या सगळ्या प्रमुख धर्मांचं इथं अस्तित्व आहे. जगातले सगळे प्रमुख धर्म लक्षात घ्या. आणि 6,500 जाती आहेत, हजारो भाषा या देशामध्ये आहेत. प्रमुख 200 भाषा आहेत, छोट्या मोठ्या हजारो भाषा आहेत. विविध संस्कृती या देशामध्ये आहेत. कशी संस्कृती आहे बघा. तुम्ही साधा विचार करा, तामिळनाडू देश तुम्हाला माहिती, राज्य माहिती आहे तुम्हाला, तामिळनाडू, आणि तिकडं पंजाब. तामिळनाडू ही द्रविडियन संस्कृती आहे, पंजाबकडची संस्कृती शीख संस्कृती आहे. भाषा दोन्ही वेगळ्या, एकही शब्द कळणार नाही एकमेकांना. धर्म पूर्ण वेगळे, खाणं पिणं पूर्ण वेगळं, सण रीतिरिवाज पूर्ण वेगळे, धर्मग्रंथ पूर्ण वेगळे, सगळं वेगळं आहे हो. आता समानता शोधायची कुठं? तरी सुद्धा ते दोघेही म्हणतात आम्ही भारताची आहोत. कारण त्या दोघांना वेगवेगळ्या संस्कृतीच्या, एवढ्या विभिन्न संस्कृतीच्या या दोघांना जोडणारी एक ताकद म्हणजे भारताचं संविधान आहे. कळतं का? हे आहे भारताचं संविधान. तर शिवराज पाटील म्हणाले की हे भारताचं संविधान म्हणजे ह्या देशाला एकात्म ठेवणारी ताकद आहे, शक्ती आहे. आणि म्हणून बसवण्णांचा विचार ज्या संविधानामध्ये मला आधारभूत वाटतो तो फक्त समतेचाच विचार नाही. भारतीय संविधानामध्ये लोकशाहीचा विचार सांगितला. लोकशाहीमध्ये पहिली गोष्ट असते समोरच्याला बोलू द्यायला पाहिजे. कळलं काय? लेखकाला बोलू द्यायला पाहिजे, पत्रकाराला बोलू द्यायला पाहिजे, पत्रकारानं प्रश्न विचारायला पाहिजेत, नेत्यानं उत्तरं द्यायला पाहिजेत. दहशत नसावी, हे लोकशाहीत अपेक्षित आहे. हे अनुभव मंडपमध्ये होतं. अशी लोकशाही, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची लोकशाही बसवण्णांनी जी सुरू केली ती आपण स्वीकारलीच. पण कायकवे कैलास असो किंवा दासोह असो किंवा वैज्ञानिक दृष्टिकोनाचा स्वीकार असो, हे सुद्धा बसवण्णांनी सांगितलं बरं का. मी परत एकदा आपल्याला सांगतो की बसवण्णा स्वीकारणं आज सुद्धा आपल्याला जड जातं. का जड जातं? त्यांनी सांगितलं देवळात जाऊ नका, देवळं बांधू नका, आणि रोजचा आमचा देश देवळात गेल्याशिवाय सुरू होत नाही. का म्हटले तसं? हे एकदा नीट समजून घ्या. बसवण्णांनी हे चिंतन केलं होतं की ही जी विषमता जी मला या समाजातनं घालवायची आहे, ती विषमता सुरू कुठनं होते? तर ती देवळातनं सुरू होते. देवळात कोणीतरी उंच असतो, कोणी खाली असतो, कोणाला तर अधिकार जास्त असतो, कोणाला अधिकार कमी असतो. कोणीतरी देवळात यावं, कोणी देवळात प्रवेश नाही म्हणून बाहेर थांबावं. चोखामेळा या ठिकाणी म्हणतो, पायरीशी झालो दंग, गाऊने अभंग. पायरीच्या आत जायला त्याला परवानगी नाही चोखामेळ्याला, संत चोखामेळा.
आणि म्हणून नामदेवांनी त्या चोखामेळाचं निधन झाल्यानंतर त्यांची हाडं आणली शोधून आणि ती पंढरीच्या विठ्ठलाच्या मंदिराच्या पायरीजवळ समोर ती त्या भूमीमध्ये ठेवली. आता येणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याला त्या चोखोवाला दर्शन घेतल्याशिवाय विठ्ठलाचं दर्शन मिळत नाही, लक्षात ठेवा. हे होते संत नामदेव. ही आहे भारताची वारकरी संप्रदायाची परंपरा. ही संप्रदायाची परंपरा आपण बाहेरून खूप बदललो. आपले कपडे बदलले, आपली वाहनं बदलली, आपली राहणीमान बदललं, पण अजून आपण बसवण्णांच्या, संत नामदेवाच्या, ज्ञानदेवाच्या, तुकारामाच्या विचारापर्यंत पोचलो नाही. यारे यारे लहान थोर भलती याती नारी नर, सर्वांना येथे आहे अधिकार असं सांगणारा वारकरी संप्रदाय. यारे यारे लहान थोर, लहान थोर म्हणजे म्हातारे आणि बारकी पोरं नवं नुसतं. लहान थोर म्हणजे कुठल्याही थोर जातीचे, धर्माचे, वर्णाचे असा किंवा शूद्र, अतिशूद्र असा, सगळ्यांना इथं प्रवेश आहे असं सांगणारा वारकरी संप्रदाय. तोच बसवण्णांचा विचार, तोच इथं आला. कायकवे कैलासमध्ये त्यांनी सांगितलं की तुम्ही यज्ञ करून तुम्हाला संपत्ती मिळणार नाही. चंदनासारखी काया झिजवल्यानंतरच तो स्वर्ग 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 जो मेल्यानंतर तुम्हाला मिळणार, तो मेल्यानंतर मिळेल की नाही माहिती नाही, पण श्रम केला, कष्ट केला, सगळ्यांनी मिळून एकत्र राहिला तर ह्या समाजामध्ये आपण तो स्वर्ग आणू शकतो. कायकवे कैलास हे जे बसवण्णांनी सांगितलं ते या संविधानामध्ये समाजवाद या विचारांनी आलं. आणि हे संविधान तुम्हाला सांगतं की या देशातल्या कोणीतरी नुसतं उंच उंच श्रीमंत 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 व्हावं आणि बाकीच्यांनी गरीब 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 राहावं अशी अवस्था असू नये. हे संविधान आम्ही नीट समजून घेतलं नाही आणि म्हणून प्रश्न निर्माण झाले. काय प्रश्न निर्माण झाले? आम्हा सर्व भारतीयांना आज अभिमान वाटतो की जगातल्या सर्वात श्रीमंत 10 लोकांच्या यादीत भारतीय माणूस जाऊन बसला की नाही? जगातल्या सर्वात श्रीमंत लोकांच्या 10 लोकांच्या यादीत भारतीय माणूस गेला, याचा अभिमान वाटतो. आणि दुसऱ्या बाजूला आम्ही आत्ता अजून सांगतो, काय सांगतो की गेली 5 वर्ष 80 कोटी लोकांना आम्ही फुकट धान्य देतो आणि पुढची 5 वर्ष आणि देणार आहे. फुकट धान्य कुणाला देतात? श्रीमंतांना देतात. कुणाला देतात? फुकट धान्य घ्यायला कोण जातं? श्रीमंत जातात का गरीब जातात? गरीब जातात. म्हणजे 80 कोटी लोक इथं गरीब आहेत, दरिद्र आहेत, ज्यांना स्वतःचं अन्नधान्य पण विकत घेता येत नाही. आपण मान्य केलं की. तर ही अवस्था असू नये असं भारतीय संविधान सांगतं. हा विचार बसवण्णांचा आहे. कायकवे कैलासमध्ये आणि दासोहमध्ये त्यांनी सांगितलं. दासोहामध्ये काय सांगितलं की कायकवे कैलासच्या माध्यमातून जे श्रम करून तुम्ही संपत्ती निर्माण करता त्या संपत्तीवरती फक्त तुमचा अधिकार नाही, समाजाचा अधिकार आहे. कारण तुम्ही एकट्याने जगत नाही, तुम्ही जंगलात राहत नाही, तो कुटुंबामध्ये राहता, गावामध्ये राहता, समाजामध्ये राहता. ही भाषा, बोलण्याची भाषा समाजाने तुम्हाला दिलेली आहे. महाराष्ट्रामध्ये आम्ही मराठी बोलतो, कर्नाटकमधले लोक कन्नड बोलतात. का बोलतात? तिथलं बाळ हळूहळू कन्नड शिकतं. कुणाकडनं शिकतं? तिथल्या समाजाकडनं शिकतं ना. शिकतं की नाही? म्हणजे समाजानं मला बोलायला शिकवलं, वागायला शिकवलं, समाजानं माझं संरक्षण केलं, समाजानं मला मोठं केलं. हे प्रत्येक लहान मोठा दिसणारा न दिसणारा कुणीही आज तुम्हाला जगवत असतो. सकाळी उठल्या उठल्या आपण जेव्हा चहाचा कप पितो, चहाचा कप घेतो, घोट घेतो, तेव्हा त्या चहाच्या एका घोटामध्ये कुठंतरी त्या आसामच्या टेकड्यांच्या मध्ये तशा अवस्थेमध्ये ते चहाच्या पत्ती तोडणारी बाई कोणतरी, तिचे कष्ट असणार की नाही त्यामध्ये? असणार की नाही? किंवा कुठल्या तरी गोठ्यामध्ये म्हशीचं गाईचं शेणघाण करणाऱ्या कुठल्या तरी गरीब शेतकरी महिलेचा हात असणार की नाही त्या गाईमध्ये, चहामध्ये गाठलेल्या दुधात? असणार की नाही? तर हे बसवण्णा सांगतात की दासोहाच्या माध्यमातून हे समजून घ्या
की तुम्ही स्वतंत्रपणानं या जगामध्ये जगत नाही आहात. तुम्हाला जगवणारी एक मोठी यंत्रणा, मोठी व्यवस्था समाज नावाच्या अवतीभोवती असते आणि ती एकमेकांना जगवत असते. आणि म्हणून तुम्ही समाजासाठी काही कॉन्ट्रीब्युशन द्या. तो आहे दासोह. तो आहे नंतर सांगितलेला समाजवाद. समाजवाद काय सांगतो? समाजवाद म्हटलं की 4-4 तासाचे भाषण करणारेच लोक येतात. एक 5 मिनिटात थांबवतो बरं काय. हां, तर हे जे लोक आहेत 4-4 तासाचं भाषण देण्यापेक्षा समाजवादाचा सोपा अर्थ आहे. समाजवाद काय सांगतो? सगळ्यांना मिळायला पाहिजे, सगळं मिळायला पाहिजे आणि समान मिळायला पाहिजे असा केलेला प्रयत्न म्हणजे समाजवाद. हे चांगलं आहे का वाईट आहे? सगळ्यांना सगळं समान नाही मिळालं तर भांडणं होतात की नाही? होतात भांडणं. आता शाळेमध्ये प्रवेश सुरू होतो जूनमध्ये. प्रवेश मिळालेले शांत असतात, प्रवेश न मिळालेले भांड्याला उभे राहतात. का? त्यांना प्रवेश मिळाला नाही. तर त्यांना प्रवेश मिळवण्याची व्यवस्था करायला पाहिजे शासनानं, नाही तर ते शाळेच्या बाहेर राहतील. ठीक नाही? सगळ्यांना मिळायला पाहिजे, समान मिळायला पाहिजे आणि सगळं मिळायला पाहिजे. हा जो गोकुळाष्टमीमध्ये गुरुजी, गोकुळाष्टमीमध्ये आपण सगळ्यांनी मिळून, आता ते डिजिटल पद्धतीनं जे गोकुळाष्टमी होती ती काय ते दिखाऊ प्रकारची आहे. पण श्रीकृष्णानं जी गोकुळाष्टमी साजरी केली ना, ते म्हटलं की तुझ्या डब्यात काय आहे मला बघायचं नाही, तुमच्या डब्यात काय आहे मला बघायचं नाही. तुम्ही प्रत्येकाचा एक एक घास त्या गाडग्यात टाका. कोणाचा काय असेल तो, कोणाचा, कोण गरीब असेल, कोण श्रीमंत असेल, गरीबाच्या घरची भाकरी असेल, श्रीमंताच्या घरची पोळी असेल, तो एक एक घास त्या गाडग्यामध्ये टाका. ते सगळे एकत्र बसून ते फोडून खाऊया. सगळ्यांना सगळं आणि समान मिळायला पाहिजे, हा त्या गोकुळाष्टमीचा विचार आहे बरं काय. तो आहे समाजवाद. तो समाजवाद या संविधानामध्ये आलेला आहे. त्याचा एक भक्कम विचार बसवण्णांनी 850 वर्षापूर्वी मांडलेला होता. त्यामुळे या संविधानात आलेला समाजवाद कुठनं तरी कार्ल मार्क्सकडनं आला वगैरे असं काही म्हणण्याचं कारण नाही. आणि म्हणून मी शेवटाकडे येतो. याच्यावरती खूप बोलता येईल. आपण खूप उशिरा सुरुवात केली. मी बरोबर 6:15 वाजता आलो आणि आपला कार्यक्रम सुरू झाला 8 वाजता. आता उद्यापासून सगळी व्याख्यानं एका विशेष 6ला जमत नसेल तर 7ला ठरवा, म्हणजे वक्ता 7 वाजता येईल. हां, तर मी असं म्हणालो की एवढा तरी तुम्ही विचार करा की बसवण्णांचा विचार मोठ्या प्रभावानं भारतीय संविधानामध्ये आलेला आहे. आणि हे भारतीय संविधान म्हणजे बसवण्णांचा विचार स्वीकारून पुढे जाणारं संविधान हा माझ्या जगण्याचा आधार आहे. भारताचा प्राण आहे संविधान, तयाला जाणून घेई तयाला जाणता जाणशी स्वतःला, तव अस्तित्वाला अर्थ येई, तव अस्तित्वाला अर्थ येई. होते थे सारे वेगवेगळे मी, कळलं की नाही? वेगवेगळ्या वर्णाचे, वेगवेगळ्या जातीचे, वेगवेगळ्या वंशाचे, वेगवेगळ्या संस्कृतीचे. होते थे सारे वेगवेगळे मी, आता झालो आम्ही भारतीय. या संविधानाची सुरुवात, ही मुलं शाळेमध्ये संविधान म्हणतात की नाही, त्या संविधानाची सुरुवात होते आम्ही भारताचे लोक. पहिला शब्द आहे आम्ही. वेगवेगळे मी जे होते ते सगळे घालवून आम्ही भारतीय म्हणून शेकडो हजारो वर्षाच्या इतिहासात एवढ्या यच्चे आहोत भारतीयांनी पहिल्यांदा उद्घोष केला आम्ही भारतीय आहोत म्हणून. तो या संविधानाच्या माध्यमातून केला. आम्ही सगळे एक झालो.
भूमी जरी तीच भूमिपुत्र तेच. भारत तोच होता, माणसं तीच होती. नाते हे नवेच निर्मिले, नवं नातं निर्माण केलं. आम्ही सगळे भारतीय आहोत म्हणून. कुणी निर्माण केलं? या संविधानाने निर्माण केलं. देश ना राजाचा, आधी राजे होते, इंग्रजांनी राजांच्याकडनं 565 राजांच्याकडनं हा देश जिंकून घेतलेला होता. आणि म्हणून देश स्वतंत्र होताना त्या सगळ्यांना स्वातंत्र्य पण दिलेलं होतं. लक्षात ठेवा, देश ना राजाचा ना एका धर्माचा, आता हा सर्वांचा सर्वांसाठी. स्वामी म्हणे याची करू नका पूजा. कोणत्या स्वामींच्या गाथ्यातला हा अभंग आहे? तो गाथा शोधायला जाल, अन्य कुठल्या स्वामींच्या नाही, तो मी लिहिलाय म्हणून ते स्वामी आलं तिथं. स्वामी म्हणे याची करू नका पूजा. आपल्याला सवय असते बघा, मी शिक्षक आहे, तो वर्ण शिक्षणाधिकाऱ्यांनी पाठवलं की संविधान दिन साजरा करा. हे संविधान स्वीकारलं 26 नोव्हेंबरला, संविधान दिन साजरा करा म्हटलं की आम्ही ते पत्रक वाचतो, शिक्षकाला बोलून घेतो, अरे उद्या संविधान दिन साजरा करायचा आहे. तो शिपाईला बोलून घेतो, तो म्हणतात संविधान उद्या आहे. मग तो जातो ग्रंथालयात, बाबासाहेब आंबेडकरांचं पुस्तक नाही ते ग्रंथ आणतो, तो टेबलवर ठेवतो, हळदी कुंकू आता आपण जे केलं तसं करतो, नारळ फोडतो, संविधानाला हार घालतो, बाबासाहेब आंबेडकर की जय, भारत माता की जय म्हणतो. संविधान दिन संपन्न झाला. स्वामी म्हणे याची करू नका पूजा. आपण सगळे पूजेमध्येच अडकलो. पूजा केली, शिवाजी महाराजांची पूजा केली की विषय संपला. शिवाजी महाराजांनी आपला माणूस असलेल्या रांझ्याच्या पाटलाला त्यानं एका गरीब शेतकऱ्याच्या मुलीवरती हात टाकला म्हणून त्याचे हात पाय तोडून ठेवलेले होते. शिवाजी महाराजांनी कल्याणच्या सुभेदाराची सून, तो काळ होता 350 वर्षापूर्वीचा, शत्रूच्या तरुण पोरी आणायच्या आणि राजाला भेट द्यायच्या आणि त्या राजानं भोगायच्या. तसं तेव्हाच्या लोकांना वाटलं असेल ही सुंदर तरुणी आहे, राजा खुश होईल. मग कल्याणच्या सुभेदाराची सून आणून शिवाजी महाराजांच्या समोर पेश केली. तेव्हा ते म्हटले, अशीच असती सुंदर आमची माता रूपवती, घडलो असतो आम्ही असे वदले शिव छत्रपती. त्यांना त्या बाईकडे बघून, त्या तरुणीकडे बघून स्वतःची आई आठवली आणि ती शत्रूची असली तरी सुद्धा तिचा साडी चोळी देऊन सत्कार करून तिला घरी नेऊन पोच करायला सांगितलं, पोचवली. आणि म्हणून त्या विरोधात असलेल्या औरंगजेबाला सुद्धा शिवाजी महाराजांच्याबद्दल खात्री होती की याच्या ताब्यात असलेली आमची कुठलीही स्त्री ही संकटात असणार नाही. हा शिवाजी महाराजांचा विचार होतो. आम्ही शिवाजी महाराज म्हटले की जय, शाहू महाराज की जय. आपण फक्त जय जयकार, प्रतिमा, पुतळे, हार कुंकू, नारळ, संपलं. ह्याच्या पलीकडे आपण जाणार की नाही? तर बघा, मी आधीच सांगितलं, मी बोलायला आलो आहे, तुम्ही स्वीकारायचं की नाही स्वीकारायचं याचं स्वातंत्र्य तुम्हाला आहे. पण मी काहीतरी तुमच्यासमोर सांगतो आहे, पटलं तर घ्या, नाही तर सोडून द्या. पण बसवण्णांचा जय जयकार करत असताना बसवण्णांचा विचार काय होता आणि मी काय करतोय याचं काय चिंतन करायचं की नाही? चालताना एक पाऊल टाकताना बसवण्णा आठवा, दुसरं पाऊल टाकताना तुम्ही काय करताय ते आठवा. म्हणजे तुमचं तुम्हालाच कळेल. आणि हे कळलं की आपल्यातली विसंगती निघून जाईल. मग बघा समाज किती सुंदर होत. आणि समाज सुंदर होता होता आपलं जगणं किती सुंदर होतं. मग श्रीमंत आहे का गरीब आहे याचा प्रश्न राहत नाही. मला कळतं खरं काय आहे, सत्य काय आहे, सत्य काय आहे, शिव काय आहे, सुंदर काय, हे एकदा कळलं की मग मला कळायला लागतं. आणि म्हणून तेव्हाच्या शिवाजी महाराजांच्या त्या सैन्याला कळलं होतं की सत्य काय आहे आणि म्हणून स्वतःचा जीव द्यायला सुद्धा तयार झालेले होते. तसा एकदा बसवण्णांचा विचार तुम्हाला कळाला की त्या विचारासाठी जीव द्यायला सुद्धा तुम्ही तयार व्हाल. तुम्ही जीव देणार नाही मला माहिती आहे. सगळ्यांना जगायला पाहिजे, आत्माहुती द्यावी अशी वेळ येऊ नये. पण ती प्रेरणा
जी सत्यासाठी, जी मूल्यांसाठी असते, ती प्रेरणा आपल्याला निश्चितपणानं बसवण्णांच्या चरित्रातून वाचायला ऐकायला मिळते. बसवण्णांच्या विचाराचा हा जो जागर इथं आपण घडवतात, तो जागर घडवत असताना हे संविधान आपल्या नजरेसमोर असावं, हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करावा, हे आपल्या आचरणात आणण्याचा प्रयत्न करावा. लोकशाही, समाजवाद, धर्मनिरपेक्षता, न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता, राष्ट्राची एकता आणि एकात्मता ही जी चौकट आहे, त्या चौकटीवर आधारलेला आपला जो भारत देश आहे, तो हे समजून घ्यायचा प्रयत्न करा. राष्ट्रभक्ती काय कळा यास हवी, जाणून या घ्यावी प्रास्ताविका. आपण सगळे राष्ट्रभक्त आहोत म्हणतो, पण संविधान बघायला नाही राष्ट्रभक्त कसा हो. भारत कसा आहे याची व्याख्या संविधानात केलेली आहे, ते संविधानच मी बघायला नाही आणि मी म्हणतो भारताचा मी राष्ट्रभक्त युवक आहे, माणूस आहे, नागरिक आहे. खरी राष्ट्रभक्ती कळायची असेल तर भारताच्या संविधानाचं प्रास्ताविक बघा. नव्हे एक वाक्य केवळ शब्दांचे, 75 शब्दांचे एकच वाक्य ही प्रास्ताविका. नव्हे एक वाक्य केवळ शब्दांचे, संपूर्ण राष्ट्राचे तत्वज्ञान. अढळ चौकट, भक्कम आधार, जणू महाद्वार भारताचे. भारत काय समजून घ्यायचं असेल, जसं एखाद्या गावामध्ये जातो आपण, त्या गावाच्या वेशीनं जात असताना त्या कमानीतनं आत जातो, मग गाव दिसायला लागतं. तसं भारत जर तुम्हाला काय कळायचं असेल तर संविधान नावाच्या प्रवेशद्वारातून तुम्ही पुढे जा, म्हणजे भारत तुम्हाला कळेल. तर हा भारताच्या संविधानाचा विचार हा बसवण्णांच्या अत्यंत जवळचा, बसवण्णांचा समतेचा, न्यायाचा विचार आहे, हे आपण सगळेजण समजून घ्या. आणि त्याचा मेळ घालत आपण जर पुढे गेलो तर आपण स्वतःला आणि आपल्या देशाला, आपल्या समाजाला भक्कमपणानं पुढं नेऊ, निकोपपणानं पुढं नेऊ आणि आपला आसमंत हा समृद्ध करू, अशी मला शक्यता वाटते. मला इथं आपण बोलवलं, शांतपणानं आपण ऐकून घेतलं, मला जे वाटतं ते बोलण्याची संधी, स्पेस तुम्ही उपलब्ध करून दिली, याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. मी जे आलो होतो ते विनोद करून तुम्हाला केवळ हसवून जावं यासाठी नाही, नाहीतर हास्य जत्रा रोजच आपल्यासमोर आलेली आहे आणि इथं येऊन मी काय हसवणार. तेव्हा हसवण्यापेक्षा, बरं वाटेल असं बोलण्यापेक्षा, ज्यानं बरं होईल असं काहीतरी बोलावं असं मला वाटलं, म्हणून मी या ठिकाणी आलो. सर्व संयोजकांना मी मनःपूर्वक धन्यवाद देतो. जे काही चुकलं असेल तर ते माझं आहे, जे चांगलं वाटलं त्याच्यावरती आपण निश्चितपणानं चिंतन करावं, अशी आशा, अशी अपेक्षा व्यक्त करून मी थांबतो. जय भारत. भारतीय संविधान नेमकं काय आहे? भारतीय संविधान आणि 12व्या शतकातील बसवण्णांचा समतेचा विचार म्हणजेच भारतीय संविधानाचा पाया आहे, असे विचार आज आपले प्राध्यापक सुनील स्वामी यांनी भारतीय संविधानातील बसवण्णांचे विचार या विषयावर व्याख्यान देत असताना कथन केलेलं आहे. धन्यवाद सर. जय गुरु बसवेशा, जय तु जगत गुरु बसवेशा, जंगम रूप तु बसवेशा, जगदोद्धारक बसवेशा, जय गुरुकारी बसवेशा, कारुण्य मूर्ती बसवेशा, कायक योगी बसवेशा, कैवल्यदाता बसवेशा, जय गुरु बसवेशा, जय तु जगत गुरु बसवेशा, निर्गुण रूपा बसवेशा, निष्कल लिंग तु बसवेशा, अकार उकार मकार मूलक ओंकार तुची बसवेशा, जय गुरु बसवेशा, जय तु जगत गुरु बसवेशा, परम प्रभु तु बसवेशा, पतित पावन बसवेशा,
भक्तांचा प्राण बसवेशा भवभय तारक बसवेशा जय गुरु बसवेशा जय तू जगत गुरु बसवेशा किंकर तुची बसवेशा शंकर तुची बसवेशा मूढ मानवाचा मद हरता महादेव तू बसवेशा जय गुरु बसवेशा जय तू जगत गुरु बसवेशा अनुनिसान तू बसवेशा महत्महीयान बसवेशा शरण हृदय बसवेशा धाव धाव तू बसवेशा धाव धाव तू बसवेशा धाव धाव तू बसवेशा जगत ज्योती महात्मा बसवेश्वर महाराज की जय। विचित्र रूप और विचित्र वेश सुंदरम ओंकार सुंदरम शिव सुंदरम शिव नाम सुंदरम शिव सुंदरम